नमस्कार. देशातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचना करत आहेत. कारण एका बाजूला सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला विरोधक आपले सहयोगी राजकीय पक्ष घेऊन एकत्रित येऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. वास्तविक देशभरामध्ये काहीही वातावरण असले तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये जुळण्या करताना किंवा नियोजन करताना स्थानिक उमेदवाराचे प्रभाव त्या मतदारसंघामध्ये किती आहे, त्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराची लोकप्रियता कशी आहे याचीही चाचपणी व तपासणी केली जात आहे. आपण विशेषतः या ठिकाणी सातारा लोकसभेचा विचार करणार आहोत. विद्यमान सातारा लोकसभेचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील काम पाहतायत. गेल्या 5 वर्षातील त्यांनी केलेली विकासांची काम हे जनतेसमोर आहेत. कारण प्रत्येक अधिवेशन काळामध्ये श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेमध्ये साताराच्या जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडले आहेत आणि अधिकचा निधी, विकासात्मक निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी ते यशस्वी झाले आहेत. केवळ खासदार असलो तरी राज्य सरकारकडून देखील विविध खात्याकडून किंवा विविध विभागाकडून श्रीनिवास पाटील यांनी विकासासाठी निधी आणलेला आहे. ही झाली विद्यमान खासदारांची बाजू. तर दुसऱ्या बाजूला राज्यसभेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे. ते देखील विकासात्मक निधी आणतात. कारण गतकाळामध्ये झालेली लोकसभा निवडणूक ही श्रीनिवास पाटील विरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी बाजी मारली. वास्तविक पाहता श्रीनिवास पाटील खासदार होण्यापूर्वी लोकसभेचे खासदार म्हणून राष्ट्रवादीकडून छत्रपती उदयनराजे भोसले होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश करते झाले. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना यश मिळाले. मात्र छत्रपती उदयनराजे महाराज यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर उदयनराजे भोसले यांना संधी दिली. ही गतकाळातली परिस्थिती असली तरी आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे 2 शकले झालेले आहेत, शिवसेनेची 2 शकले झालेले आहेत, भाजप केंद्रात व राज्यात सत्तास्थानी आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली का तर निश्चितपणे वाढलेली आहे. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहरा सर्वांसमोर आहे. मात्र विरोधकांचा चेहरा अद्याप पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून कोणताही नाही. कारण विरोधक आम्ही लोकशाही मार्गाने चर्चा करून उमेदवार देऊ असे म्हणतात. मात्र लोकांना देशाचा पंतप्रधान कोण असावा, कोण असला पाहिजे याचे चित्र जर अगोदर दिले तर निश्चितपणे लोक त्या पक्षाला, त्या उमेदवाराला मतदान करतात. असो, देशाच्या राजकारणाबरोबर सातारचे राजकारण देखील आपल्याला पाहावे लागेल. सातारचे राजकारण नेहमीच गतिमान राहिले आहे, विकासात्मक राहिले आहे, राजकीय लोकांमध्ये सकारात्मक सुसंवाद राहिला आहे. याबद्दल ती मात्र शंका नाही. होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक आरोपांची राळ उठेल, अनेक आरोप प्रत्यारोप होतील. त्या वेळेला आपण त्या संबंधाने आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे आपण विश्लेषण करू. त्याचबरोबर जनतेला काय वाटते त्यांची मतं आजमावून घेऊ आणि आपल्या वाचकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये फूट पडली असेल. पूर्वी किमान 2 पक्षांमध्ये निवडणुका झाल्या, तो म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप अशा बहुतांश निवडणुका होत्या. महाराष्ट्रामध्ये सध्या तसे होणार नाही. महाराष्ट्राबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण आहे, राष्ट्रवादीचे घड्याळ आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळाले आहे. अजित दादा यांनी सरकार पक्षात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष त्यांना मिळाला. शरद पवार यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी म्हणून त्यांना
तुतारी मिळाली आहे, काँग्रेसचा हात हे चिन्ह आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कमळ. वास्तविक चिन्हामध्ये फारसं औत्सुक्य असण्याचं कारण नाही, कारण दोन पक्षांची जरी चिन्ह गेले असेल तर त्यांना मिळालेले चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला फारशी अडचण नाही, कारण सध्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्रचंड गतिमान झाले आहेत. एखादी घटना, एखादा विषय सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याला अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत. असो, मात्र सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असतील, कोण बाजी मारू शकतील, हे येणाऱ्या काळात एकेका विश्लेषणामध्ये आपण स्पष्ट करूया. मात्र सध्या तरी शरद पवार गटाच्या वतीने किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीने श्रीनिवास पाटील हे मैदानात असतील हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. वास्तविक पाहता श्रीनिवास पाटील यांचा किंवा त्यांच्या अनुयायाचा किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यदा कदाचित सारंगबाबा पाटीलांना उमेदवारी द्यावी का यावर सध्या खलबते सुरू आहेत, चर्चा सुरू आहे. मात्र निश्चितपणे एका निर्णयापर्यंत कोण आले नाही किंवा ठामपणे तसं कोण सांगत नाही, कारण सारंगबाबा पाटील हे मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून फिरतात. विकासात्मक श्रीनिवास पाटील साहेबांनी जे काही काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि विकासाच्या प्रवाहामध्ये सारंगबाबा पाटील यांचे योगदान आहे. असो, दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याचा विचार केला तर पूर्वीपासून सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांनी आपला स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष काढल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य हे सातारा जिल्ह्यावर होते. आता शरद पवार यांच्यापासून अजित पवार फुटले आहेत, म्हणजे राष्ट्रवादीचे 2 तुकडे झालेत. आता अजित पवार गटाचा उमेदवार कोण असेल आणि शरद पवार गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील अथवा सारंग पाटील असू शकतात. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडून जर निवडणूक लढवायची झाली तर त्यांच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार असू शकतात. मात्र अजितदादा पवार यांच्या वतीने सातारा मतदारसंघ हा आम्हाला द्यावा असा त्यांचा आग्रह आहे. मात्र त्यांच्याकडे उमेदवार कोण असेल? जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील निवडणूक लढवू शकतात, किंवा जर का एखादी राजकीय चाल वेगळ्या पद्धतीने केली गेली, शिवसेना, अजित पवार गट, शिंदे गट यांची एकत्रितपणे जर विचार केला तर मात्र उदयनराजे भोसले यांना सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघातून ज्या गटाला सातारा मतदारसंघ दिला जाईल त्यांच्याकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल. मग सातारा लोकसभा मतदारसंघ कोण लढवेल? भाजप लढवू शकतात, अजितदादा लढवू शकतात, शिंदे गट लढवू शकतात. म्हणजे अजितदादांचा घड्याळ चिन्हावर उमेदवार लढू शकतो, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर या ठिकाणी उमेदवार लढू शकतो, किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ चिन्हावर इथला उमेदवार लढू शकतो. तरी देखील तिन्हीपैकी कोणत्याही उमेदवार लढायचा झाला तर सर्वार्थाने प्रभावी उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाचा निश्चितपणे विचार करावा लागेल. तरच या ठिकाणी चांगली निवडणूक आपल्याला पाहावयास मिळेल, किंवा लोकांच्या मनामध्ये लोकांमधून जर का सातारा लोकसभा मतदारसंघातून चांगला उमेदवार लोकसभेमध्ये जायचा असेल तर जे सातारा जिल्ह्यातून निवडणूक लढू पाहतात ते राजकीय पक्ष असतील, गट असतील, त्यांनी योग्य उमेदवारांची निवड करणे अपेक्षित आहे असे सर्वसाधारण लोकांचे मत आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कामावर सातारा लोकसभा मतदारसंघातील जनता आनंदी आहे, खुश आहे, समाधानी आहे. मात्र पुन्हा एकदा त्यांनी श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी धरलेला आहे. ठीक आहे, पाहू येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते उमेदवार आपल्या समोर येतात. वास्तविक पाहता राजकीय विश्लेषण करताना अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा इच्छुक म्हणून उल्लेख होतो. मात्र प्रभावी उमेदवार म्हणून सध्या तरी खासदार श्रीनिवास पाटील आणि
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. धन्यवाद.